माय चॅनल. कशा आहे तुम्ही? मस्त आहे ना? विद्येश लक्षमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे शनिवार. खूप आलस येतो आहे, खूप कंटाळा आला आहे, काम करायची इच्छा होत नाही. सकाळी मी 8 वाजता उठली असेल, 8-9 वाजता. त्याच्यानंतर आंघोळ झाली, नाश्ता पाणी झाला, जेवणसुद्धा झालं आहे, पण घरातलं एकसुद्धा काम झालं नाही. आणि खरं सांगू लई कंटाळा आला आहे. आता नेत्रा कॉलेजवरनं येते घरी, ती पुरा घर मला म्हणजे असं बघेल ना, ती म्हणजे मम्मी तू काय करत होती. मला खरंच कंटाळा आला आज काम करायला. आणि आज एवढा पसारा आहे ना घरामध्ये, मी तुम्हाला दाखवते. सोफा बेड बघा, माझा कसा कटलेला झाला. आणि शॉकेशवरचा पसारा बघा, या शिड्यांवर असा पसारा ठेवला आहे. खुर्ची वाकडी तुकडी आहे, हे कपडे काढले नाही आहे. आणि घरात कचरा पण भरपूर आहे. इथे मी थोडा वेळ लोळत होती, व्हिडिओ एडिटिंग करत होती. तर चला आता मी तुम्हाला किचनमध्ये घेऊन जाते. किचनमध्ये भरपूर पसारा आहे. हे बघा, ही भांडी आहे ना, सकाळी चहा नाश्त्याची ती आवरायची मला. इथे जेवण केलं आहे, तो एक जेवण केलेली भांडी आहे. परत इथे मी भाजी केली आहे, आज पावट्या बटाटा टाकून भाजी केलेली आहे. परत ही गोडी डाळ केली आणि ह्याच्यात आहे भात. एवढा सर्व पसारा घरामध्ये. आणि खरंच मला एवढा कंटाळा आला आहे ना काम करायला. आणि आता वाजले किती माहिती का, 4:15 झाले. तर चला आता पटापट कामं घेऊया करून. आणि कामं काय दाखवत नाही बसत, परत मला मोबाईल ना इथनं तिथे तिथे इथे असं नाचवायला लागतं आहे. त्यामुळे पटापट घरातले कामं घेते आधी आवरून, कारण घर स्वच्छ राहणं गरजेचं आहे संध्याकाळ व्हायच्या आधी. चला आता पटापट आवरूया. घरातले सर्व कामं संध्याकाळीच झाले. तुम्हाला तर माहिती आहे माझ्याकडे येतो पाणी, आणि तो पाणी पण आला. आणि तसेच घरातले कामं पण केली, पाणी पण भरलं. काढली आहे सिलाई मशीन. खूप सिलाई मशीनना मी नाला सुपारायला घेतलेली होती तेव्हा मी राहत होती तेव्हा. आणि मला खूप आवड होती, म्हणजे तेव्हा ती इच्छा जागी झालेली होती, हा सिलाई मशीन घ्यायची, सिलाई काम करायचं आहे, काहीतरी शिवायचं असं विचारातच घेतलेली होती. तर या सिलाई मशीनला साधारण म्हणायला गेले तर 8-10 वर्ष तरी झाले असेल. सहसा वापरत नाही म्हणून ती आहे तशीच आहे. आणि आता नेत्रा ह्याच्यावर काहीतरी करणार आहे, कारण नेत्रा मॅडमला करायचं आहे. त्याच्यावर काय शिवणार आहे का तू? तर चला, ती काय शिवेल काय नाही ते तर काय माहीत नाही मला. पण मी योगिनीसाठी ना पॅन्टी घेतलेल्या होत्या. मध्ये आम्ही गेलेलो होतो ना तिच्यासाठी टी शर्ट घ्यायला. तर तिच्यासाठी या टी शर्टच्या बरोबर ना पॅन्टी पण घ्यायचे होते, पण ते घेतले नव्हते. त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी गेलेलो ना, तर आम्ही 3 पॅन्टी घेतलेल्या. पण ह्या पॅन्टी पण तिला लूज होतात. आता लूज होतात तर मी काय करू, आता मॉलमध्ये आणलेले तर. आणि छोट्या पॅन्टी घेतल्या ना तर तिला त्या टाईट होतात. म्हणून आम्ही ठरवलं की जरा मोठ्या पॅन्टी घ्यायच्या. म्हणून जरा मोठ्या पॅन्टी घेतल्या, 11 आणि 12. त्या तिला लूज होतात. आता काय करायचं, तर सिलाई बाहेर करायला देणार म्हटलं तर 20-25 रुपये तरी घेणार. एवढीशी शिलाई मारायची, जास्ती नाही मारायची. तर मी बोलली चला आपली मशीन काढूया. आणि आता कामं पण झाले आहे सर्व. तर आताच बिग बॉक्स बघितला, कारण 8 वाजले ना तर आमच्याकडे आपोआपच टी व्ही सांगायला लागत नाही की 8 वाजले आता चला आता टी व्ही लावूया करून. बरोबर ते टी व्ही लावणार, कारण संध्याकाळच्या टायमाला मी देवाचे गाणे ऐकते 7 वाजता. त्याच्यानंतर 7च्या नंतर 7:30 नंतर मग चालू असतात देवाचे गाणे. आणि मग काय लावायचं असतं तर दोघी लावतात कार्टून, त्यांना काय बघायचं. पण 8 वाजता बिग बॉस लागलाच पाहिजे आमच्या घरामध्ये. तर 8 वाजता बिग बॉस लागला आणि तो पुरा बघितला. कारण बिग बॉस लागला ना तर मी पण बाजूला होत नाही, मी टी व्हीच्या इथे बसलेली असते. आता बरोबर आहे, बघा मी हिला आता ह्या पॅन्टीला सिलाई मारून दिली. फक्त एवढीशी सिलाई मारायची होती बघा. एवढी पॅन्टीला ना, म्हणजे कट. आता कट नाही होणार, आता कट पण करायला सांगते. कट नाही होणार बाबू, कट नाही होऊ शकत. तू आता बॉडी तू झाली तर तुझे सर्व ते फोल्ड कर ना, त्याच्यात काय. आम्ही नाही घालत का पॅन्टी अशा. आता मी एवढंही तिला टाईट करून दिलं, म्हणजे एवढा भाग एवढं हे टाईट केलं. दोन्ही साईडनेही केला. हे बघा इथे पण ते केलं. म्हणजे योगिनीची कमर किती छोटी आहे, म्हणजे तर 10 वर्षाची आहे. आणि पण ती योगिनी हाईटने होते पण बॉडीने होत नाही. त्यामुळे हिला कपडे कसे घ्यायचे ना तेच समजत नाही. तर ठीक आहे, आता ह्या पॅन्टी आम्ही 11-12 वर्षाच्या मुलीचे आणले. कारण मुद्दामच आम्ही मोठे घेतले, कारण आम्ही घेतलेली ना एवढी आहे. आता ही योगिनीला लूज होते म्हणून आता मी ही एवढीशी केली. योगिनीची कमर बघा केवढीशी. तर मी हे माप घेते.
मॅडम तुम्ही बघा, तुमची एवढीशीच आहे तुमची कमर. या मापाने आता मला एवढी छोटी करायला लागते, म्हणून मी ह्या दोन्ही साईडने तिला अशी कट करते. चला एक पॅन्ट तर केली, आता ह्या दोन्ही पॅन्टी करून घेते छोट्या. तर सर्वात पहिला मी कशी करते ते दाखवते तुम्हाला. ही आहे माझी सिलाई मशीन, त्याच्यावर माझा पुरा हक्क आहे. आता ही पॅन्ट योगिनीच्या मापाची आहे. आता मी हिला टाईट करायची आणि असा हे 2 बोटांचं माप ठेवते मॅडमला आमच्या. मी सिलाईवाली झाली असते तर. परत एकदा मळून घेते. धागाच हे झालं, निकल गया. ये देखो. चला माझे झाले 3 पॅन्टी शिवून, म्हणजे साईडला छोटी सिलाई मारायची. आता नेत्रा मॅडम बसले मशीनवर. आता ती काय शिवते आणि ती काय करणार आहे मला माहित नाही, आणि ती मला सांगत सुद्धा नाहीये. ए बाबू, ह्याला हात लावू नको. इथे काय मशीन आतमध्ये होती. नाही ह्याला कायच करायचं नाहीये. तू इथे हातच नाही लावायचा आहे. हे वेगळं आहे. अगं खाली नाही. अरे बेरिंग खाली पण नाही केली यार. जा ना. तू मला कन्फ्युज अगं मी तुला सांगते, सुईचं ते खाली घ्यायचं असतं तुम्हाला. हे वरती होतं, आता हिने खाली घेतलं. हे बघा, थांब, उठ, मला दाखवून दे. हे असं वरती ठेवते आणि मशीन फिरवते. नेत्राची असं वर खाली घ्यायचं. तर कर. नेत्राची स्टाईल आहे ती. आता कर. नाही तुझा. त्याला आता पूर्ण संपवू, इथपर्यंत घेऊ. तुला कशाला काय करते? इकडे झाली, इकडे नाही झालेली फक्त. मग तुला परत सिलाई करायची आहे का इथे? इथे नाही करायची. हा मग सोड, थांब. इथे या साईडला घेते. कुठे? असं घेते. हा घे. हा घे. हा आता माहितीये मला, पण तुझा काय माहितीये कसं करायचं ते. मेंटल. बघ. मग हे बघ केला. तुझ्यासारखी नाहीये मी येडी. हे बघ, वाईट धागा बोललेली आणि नीला धागा कुठून आला? त्याच्या आतमध्ये एक धागा असतो अरे आणि इथे एक वाईट धागा असतो. हवा होता मला. मग ह्याच्यामध्ये पण खाली व्हाईट वाला धागा घालायचा होता. मग तुम्ही का नाही टाकला? तर मला 3 पॅन्टीज शिवायच्या होत्या, त्याला अरे चालल्या तू असत्या. तुझं बघते, तू बरोबर नाही. तू मी काय बघताना- कट शिवते? नाही, हा कट असा असतो. मग काय शिवते? बॅग बनवायची हिला म्हणून ते करते. फाटलेली बॅग बनवते. असते ना बॅग, ती बनवते. छोटी झाली की तुझ्या बॅग तू तुझा बघ जा, येडी मुलगी कुठली. शिवून बाई दाखव काय दिवे लावणार आहे. जा तू, मी माझं बघेन.